थोडं वाढवायचं ना असं आहे का? आता या अंडीमध्ये 1 लाखाचा चेक ठेवलाय. जो फोडेल त्याला भेटणार. कांद्यावर उभे राहणारे मी बघितलेले गोपाळ झाले, पण डोक्यावर पाय ठेवून अंडी फोडणारा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आमच्या गावातली दहीहंडी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. चला जाऊया, पहिला मंदिरामध्ये जाऊया. कारण पहिली मंदिरामध्ये हंडी टांगवली जातो. आमच्या गावातली नवीन पिढी रेडी आहे आणि आता तयारीशी आहेत हंडी फोडण्यासाठी. आमचा प्रशांत वास्कर 30 वर्षे झाले जिमला जातोय. कधी जिमला जाऊन 1 नंबर फिटनेस आहे. तो बॉडी दाखवण्यासाठी आता आलेला आहे आज तो. असं आहे का? आता बघूया पहिली अंडी कोण बोलतोय. फक्त लहान मुलांसाठी. पहिले अंडे फोडलेले आहे. पहिले अंडीचा मालकरी कोणी बोलले अंडे? काय नाव काय तुझा? आता पहिले अंडे स्वेट कडून फोडलेले आहे. आता चला गावामध्ये दुसरे अंडी फोड. तरी पोहू दे. हो काय अरे नको नको थांब थांब थांब. आला ना ऍक्टिंग करतोय. हा हे पवाई हा. आणि आमच्या आता आयोनी पवा आणलेला आहे प्रसाद. द्या येऊ. थँक्यू. नवीन पिढी हंडी फोडायला जावत जात इकडे फुट्या बिदान धजलन अंगा धावली ना. अंग धावलास का? हा गरम पाणी हा 8 अंड्या बोललास हा. अरे या वर्षी आमच्या दाद्याने इंटरेस्ट घेतलेला आहे. किती अंडे बोलशील? हा एकतरी अंडी बोलायला पाहिजे. आय डामा म्हणून राहू न. अंडे बोलायला तर पाणी उडवतोय. तर चला मित्रांनो, आता दुसरी अंडी फोडलेली. आता तिसरी अंडी बोलायला चालेल. इकडं पाणी उडवायचे कामाच तू नाही. या काय बोराच्या बारक्या मोठ्या बोराच्या नाही रे मोठे. आपला प्रसंग वस्त्र आपल्याला भेटलेला पाणी टाकतात. आपल्याला प्रशांत वाजता भेटलेला आहे. एकेकाला 10 अंड्या बोलायचा काही वेगळी होती. आताची वेगळी आहे. यंग पिढीच्या तरी तुला जावं लागतं. दुसरी जायला लागतं. पहिले आताची पिढी आमची काळातली पिढी आता येत नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला थोडाफार सवय घ्यायलाच लागतं. मानाची कुस्ती होणार आहे.
बघू या वर्षी पुढचे काय आता हे चालू दोघांची विचार चालू आहे, विराटची अंडी फोडायचा डोक्याची याच्या खांद्यावर उभा आहे. बघू मग बघू गाव आहेत आमचे हाय गाव आहेत. आपला माणूस भेटलेला काय म्हणतात अंडी फोडतच का नाही आता एकदम गोष्टी तर तुम्ही केड वाढला तुझा तिसरे मला डोक्याला केंट काय एकदा त्याचा काय वय झाला असं आहे का हे आपला केक काय केक मला भेटलेला आहे मग यावर्षी अंडी फोडली का नाही नुसता केक 2-3 महिने घराला वाट लागायची. अंडी बघायला आलास फोराला आलास हा आपला करण भोयर गेल्या वर्षीचा अंडी फोडण्याचा चॅम्पियन या वर्षी पण आलेला आहे. आता बघूया किती हांड्या फोडतोय. हा या वर्षी दम दिला त्याला. आता बघू लगीन झाल्यामुळे दम दिला. आता बघू अंडी फोडते का नाही. आपुशेचा नुसतं टॅटू बघ इथं झाल्या काढले टॅटू घालत का अंडी पण मोडशील. हा बरो रमेचा बॉस का गेला गरम पाणी टाकला करलेला. प्लॅनिंग काय आहे प्लॅनिंग अंडी नाही मराठी जाऊया. अरे ये वाटत बोल आता ही अंडे आहे ती डोक्यात खोऱ्या आहे. बघूया डोक्यात अंडे कोण फोडतोय. प्रशांत वास्कर उठलेला आहे.
काय लावून आता आपला अंडू झालेला आहे अंडू झालेला आहे अंडू झालेला आहे बोललो मांडवीला पिऊ दे अरे कोणला फुटत नव्हती म्हणून गेलो असं आहे का लई चांगला केला छोटा माझ्या छोट्याची गेली छोट्याची दादा गेला थोडक्यात नाही घर केलं तुझं आपला आदित्यने भरपूर हे केले आदित्य कुणाल काही जमला नाही तेच लागलं हा पुढच्याने ट्राय करू अजून थोडा प्रॅक्टिस कर प्रशांत वाचताना पण प्रयत्न केला तर मग वय झाल्यामुळे त्याला जमला नाही तर मित्रांनो आता चौथे अंडे पण फोडलेले आहे आता 5व्या अंडे फोडण्यासाठी चाललेला आहोत गोपाला नारायण हरे 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 कोणी गोपालू घ्या अंडे आपली होती का आपली नाही अगस्त मानाचे अंडे अगस्त नाही आपले डोक्याचे अंडे बोले 10,000 ठेवलं पण आमच्या भाईचा डोका फुटला देव त्याला तो खर्च पण देईल आता डॉक्टरचा लोखंड आपल्या डॉक्टरचा आहे नंतर तुझे करून माझी पद्धती करायला लागेल माझ्याकडून तर मित्रांनो 5व्या अंडीला आधीच कचरा दिलेला आहे तर सांभाळून फोडायला लागेल यांनी लय मेहनत घेतली 3 वर्ष डायरेक्ट डायरेक्ट अख्खा अंडा होता केलं तर बिल्डर बॉडी भारी बनवली आणि तुझी आपली बॉडी दाखव पोटाने सांभाळू ना डेंजर लिवला आहे बघा आधी अपुशेक अरे आपले अंडे फुटते का ना एक पुन्हा अंडे फुटले अरे 10,000 अंडीला ठेवलं पण कधी ॲप झालाय माहितीये का तो का फुटलाय का डायरेक्ट फुट करताय डबा रेडी ठेवलाय आला ना इंडी फोटोस का ना निष्ठा द्या लावलास कवा अंडी फोडलीस का नाही पुढच्या ना दोन वर्ष डायरेक्ट त्या काय आणलंच का
आपल्या करंभोईरचा पत्ताच नाही झालं पत्ता नाही झालं करंभोईरचा पत्ता चालवायला लागल परंबीरला आता करतो अंडी आता करतो परंबीरला त्रास नाही होता खाली लावायचा यानावरती दरवाजा कदम दिलाय याना प्राधान्य देवत आता कदम नाही दिला दमचा काही सवाल नाही या दहीहंडीला अक्षरशः कलर चाललाय. कांद्यावर उभे राहणारे मी बघितलेले गोपाळकाले, पण डोक्यावर पाय ठेवून अंडी फोडणारा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. हर हर महादेव, हर कृष्ण, राधा कृष्ण महाराज की जय. दरवर्षी उद्राला उठवलाय तर या वर्षी 6 अंड्या भरल्यावाला आहे. याचा अर्थ काय दम दिला होता बिंजोडचा मालकरी आहे. बिंजोडचा मालकरी कुठं आहे मित्रांनो? दरवर्षी अंडेन सामील होणारा माणूस या वर्षी लांब लांब राहतो. याचं कारण काय? आज आमची पाली आहे त्याच्यामुळं विना घेतला होता त्याच्यामुळं मी लांब आहे. पालीचा नाही याचा संबंध काय तर जस्ट मी आता देवळातून आलेलो आहे. दमने नाही दिला दमने दिला नाही रे बाबा काय या आज पण बोरीला घेऊन हा काय या हा मोठे गडे माघार आल्यावर कसा जमल हा तुमच्याकडे बघून लहान पोरा काय शिकतील हा सपोर्ट ठेवला तरी जा असं आहे का म्हणजे धराला काय तिकडे पाणी उडवतात तिथं हा ते गेलकाला असतं. लांब काय तिथं लांब 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 का दम दिलाय दम नाही दिला हा असं आहे विरूला लकवलाय मित्रांनो आमचा संकेत मध्ये छत्री घेऊन आला आहे. छत्री आणण्याचं कारण काय? ऍक्च्युली आमच्या पाली होती तर मी देवळामध्ये गेलतो तर आंघोळ वगैरे करून सकाळीच मी देवळामध्ये गेलो त्यामुळं कपडे पण बदलून आलो मग बरं भिजायला करून छत्री आणली. मग आपल्या गोयल्यामध्ये सामील कोण होईल? झालो ना आता सामील. अरे मग तुमचा बघून लहान पोरं काय शिकतील. मित्रांनो आता हे अंडे भरपूर उंच आहे. आता बघूया आता कोण फोडतोय. 4 तर अनुभव आहे अनुभव आता प्रयत्न करा कोण 4 तर लावू.
आणि आता हा. आणि आता 7वे अंडे पण फुटलेले आहे आणि आता 8वे अंडे फोडण्यासाठी आता चाललेलो आहोत आणि ती अंडे आता डेंजर आहे कारण तिथं आता फुल धमाल होईल. फुल धमाल चिकोल अंडे आहे चिकोल अंडे. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. त्याला शेवटची अंडी राहिलेली आहे कोंडेवाड गावाची संतोष मोहिरे यांची आणि सर्वात उंच फुल राडा एक मंगेश मोहिरा आता कुस्ती घेतली पण तो नाही. हा मैदान लाईव्ह वाईट झाला. मेन अंडीचा मालक संतोष पाटील. काय या पोरांना घेऊन हा अंड्या कोणी भरायच्या गाण्याची बकरे. बच्चा दादा त्याला लोलवला तुमची बकरी गेली. आज बर्थडे आहे पार्टी आहे का नाही भाऊजा. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल. विडा पिला नाही ना. बघ ना मोठी मोठी माणसं वर आणि मोठी राहतात पोराची आपण आमच्या अंगावर बघायला पाहिजे. खराला परत नव्हतो आम्ही प्रत्येक वेळेला फार होतो हंडी पोराची.
कोणाचा डोकरे कोणाचा काय आहे अशा आहे काय योगिता अशी बकरी गेली 10 अंडे फोड 10 एकूण अंडे फोडलीस ना काय बॉडी बिल्डर 10 मित्रांनो आता 8वे अंडे पण फुटलेले आहे आणि 8वे अंडे आपल्या किती अंडे तुम्ही फोडले आता मेन किसना जो आहे का 2025चा विनर छोट्या घाबरत नाही अजिबात काय या वर्षी तुम्ही फोडलीच नाही कवा फोडलीच का म्हणजे एक अंडीचा मालकरी झालास यश भोईरनी भाई जागवार तर शावर लावला हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ गलाव में पानी आ गया यश भोईर कुठची कंपनी आहे ही टेक्नॉलॉजी बघताय तुम्ही आज आम्ही कुडलगावचे ग्रामस्थ आज दरवर्ष परंपरागत आज गणपतीचा जो रस्ता आहे तो सिडकोच्या या अशा कामकाजामुळं इतकी त्याची दयनीय अवस्था झालेली आहे का पुढे आता गणपती येतात गणपतीमध्ये कसे गणपती नेणार इथं विसर्जनासाठी तर याचा सुद्धा काहीतरी गावकऱ्यांनी किंवा पुढाऱ्यांनी या गोष्टीवर बारकाईने लक्ष द्यावं ही विनंती आहे तुम्हाला एवढाच का हा रस्ता सुधारून आम्हाला गणपती विसर्जनासाठी जो आमचा पारंपरिक रस्ता आहे तो व्यवस्थित करून द्यावा हीच विनंती गेल्या वर्षी आपल्या हंडीमध्ये 1 लाखाचा चेक ठेवलेला तर या वर्षी आता किती लाखाचा चेक आहे 1 लाखाचा होता हा या वर्षी पण 1 लाखाचा हा थोडा वाढवायचा ना नाही जरा बरे परवडतं आपल्याला असं आहे का परवडत आहे का बघ आवाज फुल खर्च केलास हा किती हजारावर गेला आपला यो 20-25 हजार कपवलं तो दाखव हृदय काय कोणतं नाव यो दाखवली साखली ही साखली दाखवली यो काय आहे यो कोण आहे टेंडर आहे फुल पॅन आहे मग यो आता या अंडीमध्ये 1 लाखाचा चेक ठेवलाय जो फोडेल त्याला भेटणार चला आमच्याकडे कसा कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ना सगळीकडं म्हणून लोलवालोलवी एकाच ठिकाणी झाली ना 6 ठिकाणी झाली तिथं तिकडे भेटली इथं जर मी पण 2-3 व्हिडिओ काढले मी तुम्हाला पाठवत होते ही पहिले आम्ही असं माझ्या घरचं कपडे पाडतो लोलवाचं तुमच्या याचे पण तसं होतं का लई वाईट हा आता ही लास्ट अंडी करून आंघोळ करून डायरेक्ट घरी नंतर 12 वाजता जेवला कालाचं कीर्तन वगैरे आता चालू झालं सर 10 वाजलेले तो पण दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आता 9 अंडे फोडलेले आहे आणि आपल्या संचित पांड्याने 1 लाखाचा चेक घेतलेला सुटलेला आहे
तुला पाहिजे ना तुला ते सगळा आता आपल्या राख्या आपल्या राख्या पाण्यामध्ये सोडू आपण. चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथे संपवतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. वरती अंडी टाकवली असती ना तर मस्त झाला असता. 5-6 जणांना ते न्यावा लागला असता.